लसण, मिरची, घरचे तोडलेले कढीपत्ते, टमाटर आणि हा बारीक घेऊन कापलेला धनिया. तेल आपल्याला लागण्यानुसार तेल घाला. लसण, जिरा, हळदी उतरत नाही म्हणून कच्चा छानपैकी फ्राय करून हलवून घेऊ. बघा ते फ्राय झाले पाहिजे छान. नंतर नमक, त्यानंतर टमाटर छान गलू देऊ. असं छानपैकी मटर शिजवून घ्यायचं. रोजपेक्षा अलग तरीक्याने बेसन बनवतो. त्यामध्ये आता पाणी घालू आपण. मी या प्रकारे पाणी घातलं तर छानपैकी उबाली येऊ देऊ. बघा पाणी चांगलं बॉईल झालेलं आहे. आता आपण बेसन घालून देऊ आणि छान परतू. या प्रकारे छान परतून घेऊ. आता जितकं शिजू देऊ याला ना तितकं छान राहते. बेसनला जितकं शिजवलं ह्या प्रकारे नक्की तुम्हाला आवडेल. अशी बनवून बघा, छान लागते खायला, टेस्टी वाटते. छान असं परतायचं जेव्हा आपण बेसन घालतो तेव्हा. बघा मला व्हिडिओ बनवायची होती त्यामुळे मी परतली नाही तरी होऊन जाते. हे छान शिजल्यानंतर येऊन जाते कंप्लीट. 5 मिनिटाला अजून मी अशी शिजू देईन छानपैकी. त्याला आटपर्यंत टेस्टी वाटते शिजवलं. देखो सभी गाठे खत्म हो गई इसकी. असे एक दो कुछ नाही लेकिन सभी गाठ खत्म झाली आणि माहिती ना छान झाला बेसन. खूप टेस्टी लागेल. आता तेवढं आठवलं बघा आपण. दिसत आहे तेवढं आठवलं तिथपासून तेवढं. आता गॅस बंद करून आपण आपलं पिठलं आणि बेसन तयार आहे. सांबार घालून घेऊ छानपैकी. नक्की बनवून घ्या, आवडेल तुम्हाला. टेस्टी छान लागते. बघा आपलं पिठलं भात तयार आहे. आता खाऊन घ्या. असं खाऊन घ्या छानपैकी पिठलं भात.